मुली, तू खूप काळजीत दिसते. कुठे चालली आहेस? सुनीता शेजारी बसलेल्या एका वृद्ध महिलेने तिला विचारले. तेव्हा सुनीता मंद हास्य करत म्हणाली, मावशी, मी माझ्या आई वडिलांच्या घरी जात आहे. हे ऐकून ती वृद्ध महिला हसली. अरे, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. मुली आई वडिलांच्या घरी जाण्याचा आनंद वेगळाच असतो. असं झालं की सुनीताने काहीच उत्तर दिलं नाही. ती काय सांगू शकते की तिचा आनंद शेअर करणार नव्हती, तर तिचे दुःख सांगणार होती. ती काय सांगू शकते की आज तिला तिच्या आई वडिलांच्या घरी जाण्यापूर्वी 100 वेळा विचार करावा लागला. ज्यांना लोक मुलीचा सर्वात मोठा आधार मानतात, कारण तिचा भाऊ रोहितने रवीनाशी लग्न केल्यापासून तो त्याच्या कुटुंबापासून वेगळा झाला होता. ते त्याच्या कुटुंबात आणि कामात इतका व्यस्त झाला की त्याने महिनोमहिने त्याच्या बहिणीला फोन केला नाही. सुनीता जेव्हा जेव्हा फोन करायची तेव्हा तो घाईघाईने बोलायचा आणि नंतर कॉल डिस्कनेक्ट करायचा. सुनीताची वहिनी रवीनाचेही सुनीताशी वागणे खूप उद्धट होते. कदाचित काम जास्त असेल. सुनीता नेहमीच हा विचार करून स्वतःला सांत्वन देत असे. पण आज तिच्या मनात वाईट विचारांचे वादळ उठत होते. रोहित तिला मदत करेल का? जर त्याने नकार दिला तर ती काय करेल? पण नाही, तो हे कसे करू शकतो? मी त्याच्यासाठी काय केले नाही? आईच्या मृत्यूनंतर मीच सगळे केले. आई गेल्यानंतर मी काय केले नाही? मीच त्याला आईसारखे प्रेम दिले. तो मला रिकाम्या हाताने परत पाठवणार नाही. हा सर्व विचार करत सुनीता स्टेशनवर कधी पोहोचली ते तिला कळलेच नाही. ट्रेनमधून उतरल्यानंतर ती ऑटो करून घरी निघून गेली. सुनीता हा विचार करत होती की रोहितला काय सांगावे, ती कशी सुरुवात करावी. पैशांबद्दल थेट बोलणे योग्य होईल का? तिला तिच्या भावासमोर मदत मागायला खूप लाज वाटत होती. पण मजबुरी माणसाला काहीही करायला भाग पाडते. काही वेळाने ऑटो एका आलिशान बंगल्यासमोर थांबली. ते जुने घर होते, पण आता ते पाडून नवीन बांधले गेले होते. गेटवर एक मोठी नावाची पाटी होती, रोहित शर्मा. सुनीताचे डोळे अश्रूंनी भरले होते. ही तीच जागा होती जिथे वडिलांची जुनी खुर्ची ठेवली जात असे. जिथे तुळशीचे रोप होते तिथे आता परदेशी टाईल्स आणि महागड्या गाड्या उभ्या होत्या. रोहितने खूप प्रगती केली होती. सुनीताने ऑटो ड्रायव्हरला पैसे दिले. जड पावलांनी गेटकडे निघाली. चौकीदाराने तिला थांबवले. त्याने कठोर आवाजात विचारले की तिला कोणाला भेटायचे आहे. सुनीताने संकोचून म्हटले, मी रोहितची बहीण सुनीता आहे. हे ऐकून त्याने तिला वरपासून खालपर्यंत पाहिले. कदाचित त्याला विश्वास बसत नव्हता की या अलिशान बंगलेच्या मालकाची बहीण अशा अवस्थेत असेल. तो इंटरकॉमवर बोलला आणि मग गेट उघडला. सुनीता आत गेली तेव्हा बागेत सुंदर फुले उमलली होती. तिने बेल वाजवली. काही वेळाने दार उघडले आणि सुनीता जोरात रडू लागली. तिची वहिनी रवीना समोर उभी होती. सुनीताला पाहून रवीनाचा चेहरा क्षणभर जणू काही आनंदी नसल्यासारखा झाला. पण नंतर बनावट हास्य घेऊन ती म्हणाली, अहो ताई, तुम्ही येणार आहे हे मला सांगितलेही नाही. हो वहिनी, मला अचानक यावे लागले. रोहित घरी आहे का? हो, तो आता झोपला आहे. आज रविवार आहे ना, म्हणून तो उशिरापर्यंत झोपतो. तुम्ही आत या, रवीना म्हणाली. मग सुनीता आत आली आणि ड्रॉइंग रूममध्ये बसली. घर आतून राजवाड्यासारखे दिसत होते, जे पाहून सुनीताला थोडे समाधान वाटले की रोहितकडे पैशांची कमतरता नाही. तो सहज 5 लाख रुपये देऊ शकतो. मग रवीना पाणी घेऊन आली आणि म्हणाली, दीदी, सगळं ठीक आहे ना? भाऊजी कसे आहेत? सुनीताचा घसा कोरडा पडत होता. तिने पाण्याचा एक घोट घेतला आणि हिंमत एकवटून म्हणाली, काही ठीक नाहीये. संजयजी खूप आजारी आहेत. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. हे ऐकून रवीनाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. सहानुभूतीऐवजी तिच्यात सावधपणा आला. अरे, हे खूप गंभीर आहे. मग ऑपरेशन कधी आहे? डॉक्टरांनी ते लवकरात लवकर करायला हवे असे म्हटले आहे. पण अडचण पैशांची आहे. मला 5 लाख रुपयांची गरज आहे. सुनीताने डोळे मिचकावत हे सांगितले आणि खोलीत एक खोल शांतता पसरली.
रवीनाने तिच्या साडीचा पदर नीट केला आणि म्हणाली, 5 लाख ही खूप मोठी रक्कम आहे ताई. आजकाल शेअर बाजार खूप खाली येत आहे. रोहितलाही व्यवसायाची खूप काळजी आहे. हे ऐकून सुनीताचे मन थरथर कापले. ती रवीनाच्या बोलण्याची दिशा समजून घेत होती. ती विनवणी करत म्हणाली, वहिनी, मला माहीत आहे. तिने विनवणी केली आणि म्हणाली, मी वहिनीला ओळखते, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. जर ऑपरेशन झाले नाही तर संजय मला सोडून जातील. मला फक्त कर्ज हवे आहे. मी प्रत्येक पैसा परत करेन. मला रोहितशी बोलायचं आहे. तेवढ्यात रोहितचा जिना उतरण्याचा आवाज आला. रवीना, कोण आले आहे? त्याने वरच्या मजल्यावरून विचारले. सुनीताने वळून तिच्या भावाकडे पाहिले. तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती उठून रोहितकडे गेली. रोहित थांबला. तोही सुनीताला तिथे पाहून आश्चर्यचकित झाला. दीदी, तू ठीक आहेस ना? सुनीताने रोहितचा हात धरला. रोहित, मला तुझी मदत हवी आहे. मला तुझी मदत हवी आहे. तुझा मेहुणा हॉस्पिटलमध्ये आहे. त्याला पैशांची खूप गरज आहे. जर तू मला मदत केली नाहीस तर मी उद्ध्वस्त होईन. रोहितने हळूच आपला हात सोडला आणि त्याची पत्नी रवीनाकडे पाहिली. रवीनाने तिच्या डोळ्यांनी त्याला सर्व काही समजावून सांगितले. तेव्हाच रोहितने एक दीर्घ श्वास घेतला आणि सोफ्यावर बसून म्हणाला, भाऊजीच्या आजाराबद्दल ऐकून मला वाईट वाटले. पण दीदी, तुला माहीत आहे का की मी हे नवीन घर नुकतेच बांधले आहे. माझ्या व्यवसायात खूप पैसे अडकले आहेत. माझ्याकडे रोख रकमेची खूप कमतरता आहे. हे ऐकून सुनीता स्तब्ध झाली आणि तिला तिच्या कानांवर विश्वासच बसला नाही. रोहित, मी तुला भीक मागत नाहीये. हे तेच घर आहे, तीच मालमत्ता आहे ज्यामध्ये माझाही अर्धा वाटा आहे. मी ते सगळं तुझ्या नावावर ट्रान्सफर केलं होतं. त्यावेळी त्याची किंमत करोडोमध्ये होती. आज मला फक्त 5 लाखांची गरज आहे आणि तेही कर्जावर. तू तुझ्या स्वतःच्या बहिणीसाठी एवढंही करू शकत नाहीस का? रोहितचा चेहरा कठोर झाला. तो कडवटपणे म्हणाला, दीदी, मृतदेह खोदून काय उपयोग? तो मालमत्तेचा प्रश्न 10 वर्षांचा जुना आहे. तू स्वतःच्या इच्छेने त्यावर सही केलीस. मी तुला जबरदस्ती केली नाही. आणि वाट्याचा प्रश्न आहे तर लग्नाच्या वेळी वडिलांनी तुला किती सोने दिले ते सर्व देखील विचारात घेतले जाईल, बरोबर? आता जर तू अचानक येऊन मला असे इमोशनल ब्लॅकमेल केलेस तर ते कसे चालेल? तिच्या भावाकडून हे ऐकून सुनीताला वाटले की कोणीतरी तिला जोरात मारले आहे. इमोशनल ब्लॅकमेल? ज्या भावासाठी तिने तिचे तारुण्य बलिदान दिले होते तो आज तिला ब्लॅकमेल करत होता. सुनीताच्या डोळ्यातील अश्रू सुकले. तिच्या आत काहीतरी तुटले होते. कदाचित रक्ताचे नाते पैशापेक्षा वरचढ असते हा भ्रम तुटला होता. ती तिथेच उभी राहिली. काय उत्तर द्यावे हे तिला समजत नव्हते. तिने तिच्या भावाला आठवण करून द्यावी की तिने तिच्या शिष्यवृत्तीच्या पैशाने त्याला सायकल कशी खरेदी केली होती. त्याने ते तिला द्यायला हवे होते किंवा तिने बांगड्या विकून तिच्या आईला तिच्या व्यवसायात कशी मदत केली होती याची आठवण करून द्यायला हवी होती. पण आता या गोष्टींचा काहीच किंमत नव्हती. रोहितच्या डोळ्यात फक्त व्यावहारिकता होती, प्रेम किंवा करुणा नव्हती. मग रवीना आणखी म्हणाली, ताई, रागवू नका. काही व्यवस्था होती का ते आपण पाहू. रागवू नकोस, आपण बघू. जर काही झालं तर आपण आता 10 ते 20 हजार रुपये देऊ शकतो, पण लाखो रुपये व्यवस्था करणे शक्य नाही. सुनीता हसायला लागली. एक वेदनादायक हास्य जे तिच्या विवेकाला किंमत देत होते. सुनीताने तिचे अश्रू पुसले आणि एक दीर्घ श्वास घेतला. तिचा चेहरा जो आता आणि तिने एक दीर्घ श्वास घेतला. तिचा चेहरा जो आतापर्यंत असह्यपणे होता त्यात एक विचित्र चमक होती. तिने थेट रोहितच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाली, ठीक आहे भाऊ, मला समजले. चूक तुझी नाही तर माझी आहे. मी मान्य केले होते की भावाचे घर बहिणीचेही असते. आज तू मला शिकवलंस की स्त्रीला स्वतःचं घर नसतं, ना तिच्या आई वडिलांचं ना तिच्या सासरच्यांचं.
तिला स्वतःचं छत स्वतः बांधावं लागतं असं म्हणत तिने तिची बॅग उचलली. तिला तिथे क्षणभरही थांबायचं नव्हतं. तिने रोहितचा जड दरवाजा मागे बंद केला. लोखंडी दरवाजा बंद होण्याचा आवाज तिच्या हृदयात खोलवर घाव घालत होता. जणू काही तिच्या आणि तिच्या आईवडिलांच्या घरामध्ये कायमची भिंत उभी राहिली होती. बाहेर कडक उन्हाचा तडाखा होता. रस्त्यावर वाहने धावत होती, पण सुनीताला तिच्या आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव नव्हती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण यावेळी हे अश्रू कमकुवतपणाचे नव्हते, तर तिने सहन केलेल्या अपमानाच्या आगीचे होते. उलट ती तिच्या भावाच्या घरात तिला झालेल्या अपमानाची आग होती. ती रस्त्याच्या कडेने चालू लागली. रोहितचे शब्द तिच्या मनात घुमत होते. भावनिक ब्लॅकमेल, मृत शरीर. ज्या भावासाठी तिने तिचे सुख बलिदान दिले होते, आज सुनीताचे त्याच्यासाठी फक्त एका भिकाऱ्या इतकेच महत्व होते. सुनीता स्वतःवर रागवत होती. तिचा भाऊ बदलला आहे म्हणून नाही, तर तिला तिच्या भावाकडून काही अपेक्षा होत्या. या वस्तुस्थितीमुळे तिला जगाची ही प्रथा आधीच समजायला हवी होती की नाती तोपर्यंतच टिकतात जोपर्यंत तुमच्याकडे देण्यासारखे काही असते. ज्या दिवशी तुम्ही भिकारी व्हाल त्या दिवशी तुम्हीही भिकारी होशील. त्या दिवशी तुम्ही ओझे होसाल. चालत असताना तिची पावले एका उद्यानाजवळ थांबली. ती थकून एका बाकावर बसली. तिने पर्स उघडली आणि तिचा मोबाईल काढला. स्क्रीनवर तिचा नवरा संजयचा फोटो होता. वॉलपेपरवर संजयचा हसरा फोटो होता. त्याचा चेहरा पाहून तिचे हृदय वितळले. तिला आठवले की तो रुग्णालयात त्याच्या जीवासाठी लढत आहे. डॉक्टरांनी सांगितले होते की वेळ खूप कमी आहे आणि जर आज संध्याकाळपर्यंत पैशांची व्यवस्था केली नाही तर शस्त्रक्रिया शक्य होणार नाही. सुनीताने तिचे अश्रू पुसत स्वतःशी म्हणाली, सुनीता, आता रडण्याची वेळ नाही. जर तुझ्या भावाने तुला नाकारले असेल तर तू पराभव स्वीकारू शकत नाही. तुम्हाला तुमच्या पतीला वाचवायचे आहे. त्यासाठी तुम्हाला काहीही करावे लागले तरी. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या मानेवर हात फिरवला. तिथे एक पातळ सोन्याचे मंगळसूत्र होते. ते तिच्या लग्नाचे प्रतीक होते. तिच्या पतीचे रक्षण करण्याचे प्रतीक होते. पण आज तिच्या पतीचे नशीब संपले होते. संरक्षणाचे प्रतीक, पण आज तिच्या पतीला सोन्याच्या साखळीने नव्हे तर चलनी नोटांच्या गट्टेंनी संरक्षण मिळणार होते. तिने क्षणभरही विचार न करता उठून जवळच्या बाजारपेठेत एका सोनाराच्या दुकानात गेली. तिचे मंगळसूत्र काढले आणि काउंटरवर ठेवले. भाऊ, मला हे विकायचे आहे. मला आत्ताच रोख रक्कम हवी आहे. भाऊ, सोनाराने ते उचलले आणि म्हणाला, ताई, सोने शुद्ध आहे पण त्याचे वजन कमी आहे. तुम्हाला त्यासाठी सुमारे 50,000 मिळतील. 50,000 हवे होते, पण 5 लाख. सुनीता गोंधळली. तिला वाटले की हे औषधांसाठी उपयुक्त ठरेल, पण उर्वरित पैसे कुठून आणणार. ती दुकानातून बाहेर पडली. दुपारची वेळ होती आणि सूर्य डोक्यावर आला होता. आता तिच्या मनात फक्त एकच मार्ग उरला होता, ज्याचा विचारही कोणत्याही महिलेच्या मनाला थरथर कापेल. ती तिचे छोटेसे घर विकणार होती, जे तिने आणि संजयने बांधले होते. पैसे वाचवून बांधलेले घर ही त्यांची एकमेव बचत होती. जर ते विकले गेले तर ते रस्त्यावर असतील. ऑपरेशन नंतर संजयला विश्रांतीची आवश्यकता असेल, मग ते कुठे जातील. पण जर ऑपरेशन झाले नाही तर घराचा अर्थ काय. जर नवरा असेल तर घर असेल. सुनीताने मनात विचार केला आणि थरथरत्या हातांनी ती तिच्या शहरातील एका घरात गेली. विचार केला आणि थरथरत्या हातांनी गुप्ताजींना फोन केला, जे तिच्या शहरातील एक प्रॉपर्टी डीलर होते. गुप्ताजी संजयच्या जुन्या ओळखीचे होते. फोन उचलताच सुनीताईने आपले अश्रू रोखले आणि जोरात म्हणाले, नमस्कार भाऊ. संजय खूप आजारी आहे. मला तातडीने पैशांची गरज आहे. आम्हाला आमचा फ्लॅट विकायचा आहे. गुप्ताजींना धक्का बसला. तुम्ही काय म्हणताय वहिनी? हाच तुमचा एकमेव आधार आहे आणि जर तुम्ही तो इतक्या घाईघाईत विकला तर तुम्हाला योग्य किंमत मिळणार नाही.
तुम्ही थोडा विचार करावा. विचार करायला वेळ नाही. भैया, संजयचा जीव धोक्यात आहे. मला आज संध्याकाळपर्यंत 5 ते 6 लाखांची गरज आहे. आजच पैसे देऊ शकाल का? ते सांगा. मी लगेच फ्लॅटची कागदपत्रे घेऊन येऊ शकते. गुप्ताजींना सुनीताची सक्ती समजली. अशी सक्ती प्रॉपर्टी डीलर्ससाठी एक संधी आहे. पण गुप्ताजी एक चांगले माणूस होते. तरीही व्यवसाय हा व्यवसाय आहे. त्यांनी सांगितले की ते इतक्या लवकर पूर्ण पैसे देणे कठीण आहे. पण माझ्याकडे एक पक्ष आहे जो गुंतवणूक करू इच्छितो. जर तुम्ही बाजारभावापेक्षा 2 लाख रुपये कमी देण्यास तयार असाल तर मी तुम्हाला आत्ताच 8 लाख रुपयांचा चेक पाठवू शकतो किंवा RTGSची व्यवस्था करू शकतो. बाजारभावापेक्षा 2 लाख रुपये कमी असल्याने कष्टाने कमवलेल्या पैशाचा मोठा भाग मजबुरीमुळे वाया जाणार होता. पण सुनीताकडे पर्याय नव्हता. ठीक आहे भाऊ, तुम्ही कागदपत्रे तयार ठेवा. मी हॉस्पिटलला जात आहे. तुम्ही तिथे या. फोन कट होताच सुनीता ॲटो घेऊन थेट हॉस्पिटलकडे गेली. वाटेत ती विचार करत राहिली की जेव्हा संजय बरा होईल आणि घरी जाईल आणि पाहेल की घर नाही, तेव्हा त्याला कसे वाटेल. पण तिने मनाशी ठरवले होते की ती संजयला समजावून देईल की जीवन हेच जग आहे. हॉस्पिटलच्या वासाने सुनीताला त्रास होत होता. ती ICUच्या बाहेर पोचली जिथे डॉक्टर फेऱ्या मारत होते. सुनीताने डॉक्टरला थांबवले. डॉक्टर साहेब, पैशांची व्यवस्था झाली आहे. कृपया शस्त्रक्रियेची तयारी करा. डॉक्टरांनी सुटकेचा निश्वास सोडला. खूप छान मॅडम. सुनीता, तुम्ही पैसे जमा करा. आम्ही 1 तासात ऑपरेशन सुरू करू. काही वेळाने गुप्ताजी रुग्णालयात पोहोचले. ते एका वकिलाला आणि खरेदीदाराला सोबत घेऊन आले होते. सुनीताने ते कागदपत्रे न वाचताच सही केली. सही करताच ती स्वतःच्या घरी अनोळखी झाली. खरेदीदाराने पैसे सुनीताच्या खात्यात ट्रान्सफर केले आणि ती कॅश काउंटरवर गेली आणि पावती घेतली. तेव्हाच तिच्या छातीतून तो जड दगड काढला गेला जो काल रात्रीपासून तिला श्वास घेऊ देत नव्हता. ऑपरेशन थिएटरचा लाल दिवा लागला. संजय आत होता. सुनीता बाहेरच्या बाकावर एकटी बसली होती. आता तिच्याकडे ना तिच्या भावाचा सहवास होता, ना तिच्या गळ्यात मंगळसूत्र होते, ना तिच्या डोक्यावर छप्पर होते. तिच्याकडे मंगळसूत्र नव्हते की डोक्यावर छप्पर नव्हते. ती पूर्णपणे रिकामी होती. पण विचित्र गोष्ट अशी होती की ती इतके काही गमावल्यानंतरही तिला एका विचित्र शक्ती जाणवत होती. तिने स्वतःची लढाई स्वतः लढली होती. कोणासमोर विनवणी करूनही तिने हार मानली नव्हती. तासनतास झाले तरी ऑपरेशन थिएटरमध्ये सुनीताचे डोळे बंद होते. जेव्हा दार उघडले, डॉक्टर बाहेर आले आणि हसत म्हणाले की ऑपरेशन यशस्वी झाले आहे. संजयजी धोक्याबाहेर आहेत. सुनीता बाकावर बसली आणि रडू लागली. हे आनंदाचे अश्रू होते. तिची तपश्चर्या यशस्वी झाली होती. सर्वस्व गमावल्यानंतर तिला संजय मिळाला होता. दुसऱ्या दिवशी संजय शुद्धीवर आला आणि त्याला जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले. सुनीता त्याच्या शेजारी बसली होती. तिचा हात पुढे करत होती. संजयने कमकुवत आवाजात विचारले, सुनीता, तू पैशांची व्यवस्था कशी केलीस? सुनीता संजयच्या कपाळावर हात ठेवून खोटे बोलली. काळजी करू नका, रोहितने मदत केली. मी तुम्हाला सांगितले होते की माझा भाऊ मला कधीही नकार देणार नाही. तिचा भाऊ तिच्यासाठी मृत आहे असे सांगून ती संजयला नाराज करू इच्छित नव्हती किंवा ती आता बेघर आहे असे त्याला सांगू इच्छित नव्हती. सुनीताने पुढचे काही दिवस रुग्णालयात घालवले. पण खरे आव्हान सुरू होणार होते. हॉस्पिटलमधून डिस्चार्जचा दिवस आला होता. डॉक्टरांनी त्यांना औषधांची एक मोठी यादी दिली आणि सांगितले की आता त्याला किमान 3 महिने पूर्ण विश्रांती घ्यावी लागेल. कोणताही ताण नाही, कोणतेही जड काम नाही. सुनीता औषधे घेऊन आली. ते रुग्णवाहिकेतून घरी गेले नाहीत तर त्या घराकडे गेले जे आता त्यांचे राहिले नव्हते. पण गुप्ताजींनी त्यांना घर रिकामी करण्यासाठी 1 महिन्याचा वेळ दिला होता.
सुनीताला माहीत होते की हा 1 महिना वाळूसारखा निसटून जाईल. असो, घरी पोहोचल्यानंतर संजयला झोपवल्यानंतर सुनीता ती खिचडी बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. तेव्हा राशन संपले होते. तेवढ्यात तिचा फोन वाजला आणि तिने पाहिले की तिची वहिनी रवीनाचा फोन होता. ताई, मी ऐकले आहे की भाऊजीचे ऑपरेशन झाले आहे. आवाजात औपचारिकता होती. तो ठीक आहे, सुनीता थोडक्यात म्हणाली. बरं, रोहित म्हणत होता की ताई तुम्ही कुठून तरी पैशांची व्यवस्था केली असेल. बरं झालं ताई, आम्हाला वाटलं होतं की तू खोटं नाटक रचून पैसे उकळायला आली आहेस. आजकाल लोक आजाराबद्दल खूप सबबी करतात. बरं, आता सगळं ठीक आहे म्हणून पुन्हा पैसे मागू नकोस. त्या दिवशी रोहित खूप रागावला होता. तुझ्या आगमनाने सुनीताच्या हातात फोन थरथरायला लागला. तिच्या डोळ्यासमोर अंधार पडला. तिला मदत करायला विसरून जा. आता ते तिच्या दुःखाला नाटक म्हणत होते. त्या दिवशी रोहितने जे केले ते स्वार्थी होते, पण आज रवीनाने जे सांगितले तो स्वार्थ होता. सुनीतामधील स्वाभिमान आता ज्वालामुखीत बदलत होता. तिने फोनवर ओरडली नाही तर अतिशय थंड आवाजात उत्तर दिले. वहिनी, भावाला सांग की सुनीता मेलेली नाही आणि ती असहाय्य नाही. मी माझे घर विकून माझ्या नवऱ्याचा जीव वाचवला आहे. पण एक लक्षात ठेवा, ज्या संपत्तीसाठी तुम्ही आणि भाऊ आज जमिनीवर पाऊल ठेवू शकत नाही, ती माझ्या त्यागाच्या पायावर बांधली गेली आहे. वेळ बदलायला वेळ लागत नाही. आज माझा काळ वाईट आहे, उद्या तुमच्यासाठीही वाईट असू शकतो. असे म्हणत सुनीताने फोन डिस्कनेक्ट केला. तिचे हृदय जोरात धडधडत होते. आज तिने एक मोठा निर्णय घेतला होता. ती आता रडणार नाही. आता ती एक नवीन सुनीता बनणार होती. एक सुनीता जी कोणाच्याही दयेवर नाही तर स्वतःच्या अटींवर जगणार होती. तिने तिचे जुने शिलाई मशीन बाहेर काढले. लग्नापूर्वी ती खूप चांगली डिझाईन करायची. ती मशीनवर साचलेली धूळ साफ केली आणि मशीनचे चाक फिरवले. तिने ठरवले की ती आता घर चालवेल. ती एक बुटीक उघडेल. ती घरापासूनच लहान सुरुवात करेल, पण ती तिच्या कष्टातून इतकी कमाई करेल की तिला कधीही कोणासमोर भीक मागावी लागणार नाही. तिने संजयकडे पाहिले, जो गाढ झोपेत होता. संजय, आता मी तुझी ताकद आहे. आतापर्यंत मी तुझी पत्नी होते, आता मी तुझी ताकद बनेन. दुसऱ्या दिवशी सकाळी सुनीताने तिच्या फ्लॅटच्या बाहेर एक छोटा बोर्ड लावला. सुनीता बुटीक. येथे महिलांचे कपडे शिवले जातात. तिने तिच्या कॉलनीतील महिलांनाही सांगितले. सुरुवात मंद होती. पहिले 2 दिवस कोणीही आले नाही. सुनीता दाराकडे वाट पाहत राहिली. एक मोठी चिंता की जेव्हा मला महिनाभरानंतर घर रिकामे करावे लागेल तेव्हा मी कुठे जाऊ. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी दारावरची बेल वाजली. माझ्या शेजारी श्रीमती वर्मा समोर उभ्या होत्या. सुनीता, मी ऐकले की तू शिवणकाम करत आहेस. माझ्या मुलीचा शाळेचा कार्यक्रम आहे. उद्यापर्यंत तू हा सूट शिवशील का? सुनीताच्या डोळ्यात एक चमक होती. काकू, काळजी करू नका. ही पहिलीच ऑर्डर होती. तिने तो सूट शिवण्यासाठी संपूर्ण रात्र काम केले. दुसऱ्या दिवशी जेव्हा श्रीमती वर्मा यांनी तो सूट पाहिला तेव्हा त्या स्तब्ध झाल्या. अरे वा सुनीता, तो खूप छान शिवला आहे. संपूर्ण कॉलनीत श्रीमती वर्मा यांचे कौतुक पसरले. लवकरच सुनीताकडे कपड्यांचा ढीग येऊ लागला. ती रात्रंदिवस तो शिवत आहे. तिच्या जवळ कपड्यांचा ढीग साचू लागला. ती रात्रंदिवस मशीन चालवत असे. तिची पाठ दुखत असे, पण ती थांबत नव्हती. प्रत्येक शिवलेले कापड तिला तिचे हरवलेले घर परत मिळवण्याच्या जवळ नेत होते. पण कदाचित नशिबाची अजून परीक्षा घ्यायची होती. 1 महिना पूर्ण होणार होता. 2 दिवसांनी गुप्ताजींचा फोन आला. गुप्ताजींनी फोन करून सांगितले, वहिनी, फक्त 2 दिवस उरले आहेत. ताबा नवीन पक्षाला द्यायचा आहे. तुम्ही भाड्याने घर पाहिले आहे का? सुनीताने 1 महिन्याचे भाडे भरण्यासाठी पुरेसे पैसे वाचवले होते. पण सर्वात मोठी समस्या होती
की ती संजयला हे कसे सांगणार की तिने हे घर विकले गेले आहे. तिच्यात हिंमत आहे. बरं, तिने धाडस एकवटले आणि संजयला समजावून सांगितले की मी इतके कष्ट करेन की आपण भाड्याच्या घरातही आरामात राहू शकू. जर तुम्ही तुमचा जीव गमावला असता तर मी काय केले असते. देवाची इच्छा असेल तर नवीन घर बांधले जाईल. हे ऐकून संजयला धक्का बसला. त्याला त्याच्या पत्नीचा अभिमान होता की त्याने त्याचा जीव वाचवला. दुसऱ्या दिवशी घर रिकामे करावे लागले. सुनीताने तिच्याकडे असलेले सर्व छोटे सामान पॅक केले. दुसऱ्या दिवशी सकाळी एक छोटा टेम्पो आला. सुनीता आणि संजयने जड अंतकरणाने त्यांच्या सुंदर घराचा निरोप घेतला. गुप्ताजींच्या माणसाला सुनीताच्या घराच्या चाव्या सोपवताना सुनीताचे नशीब तिच्या हातातून निसटल्यासारखे वाटले. नवीन घर शहराच्या जुन्या आणि अरुंद भागात होते. ती एक लहान खोली होती. भिंतीमधून ओल्यापणाचा वास येत होता. तिथली अवस्था पाहून संजयला खूप वाईट वाटले. सुनीता, तू मला कुठे आणले आहे? जर राजवाड्यासारखे नसेल तर निदान तुला स्वच्छ जागा तरी हवी होती. सुनीताने हसत खोलीची खिडकी उघडली आणि म्हणाली, संजय, घर माणसांनी बनलेले असते, विटांनी नाही. आपण एकत्र आहोत हे पुरेसं आहे आणि हा काळही निघून जाईल. सुनीताने लगेच कामाला सुरुवात केली. तिने खोली स्वच्छ केली आणि एका कोपऱ्यात एक छोटा पडदा लावून स्वयंपाकघर बनवले आणि खिडकीजवळ जिथे जास्तीत जास्त प्रकाश पडेल तिथे तिचे शिलाई मशीन ठेवले. पण नवीन जागेचे आव्हान वेगळे होते. जिथे लोक सुनीताला ओळखत नव्हते आणि तिथल्या महिला स्वतः शिवणकाम करत होत्या. तिला माहीत होते की म्हणूनच तिला बाहेरून कपडे शिवून घ्यावे लागतात. त्यामुळे तिला बाहेरून कपडे शिवण्याची गरज कमी झाली. म्हणजेच तिचे उत्पन्न जवळजवळ थांबले होते. संजयची औषधे खूप महाग होती. घर विकून तिने वाचवलेले पैसे झपाट्याने संपत होते. दुसऱ्या दिवशी सुनीताने तिच्या बॅगेत तिच्या डिझायनर कुर्तीचा नमुना ठेवला आणि ती कदाचित दुकानात तिला शिवणकाम करताना पाहून कोणीतरी तिला काम देईल असा विचार करून ती बाजारात गेली. तिथे पोहोचल्यावर तिची नजर एका शोरूमवर पडली जिथे पहागडे लेहंगे आणि गाऊन अडकले होते. सुनीताला वाटले की जर तिने तिथे काम मागितले तर तिला काम मिळेल. पण नंतर तिने तिच्या साध्या सुती साडी आणि चप्पलकडे पाहिले. इतक्या मोठ्या शोरूममधील लोक तिला आत येऊ देतील का? पण लाचारी ही लाजेपेक्षा मोठी गोष्ट आहे. तिने ठरवले की ती हार मानणार नाही. शोरूममध्ये प्रवेश करताच एक आधुनिक महिला काउंटरवर बसली होती जी फोनवर कोणावर तरी ओरडत होती. मी काय करू? डीलर पळून गेला आणि माझी ऑर्डर हरवली. आज संध्याकाळपर्यंत ते तयार असायला हवे. हा मिस खन्ना यांचा लेहंगा आहे. जर तो खराब झाला तर ती मला मारून टाकेल. त्या महिलेने रागाने फोन बंद केला. सुनीताला समजले की ही मालक आहे. ती हळूहळू पुढे गेली. नमस्ते मॅडम. मग त्या महिलेने तिच्याकडे टक लावून पाहिले. तुम्हाला काय हवे आहे? आम्ही देणग्या देत नाही. मी देणगी मागायला आलेली नाही मॅडम. मी एक कारागीर आहे. मी फक्त तेच म्हणाले. नाही मॅडम, मी एक कारागीर आहे. मी आत्ताच ऐकलं की तुम्हाला तातडीने ऑर्डरची गरज आहे. मी मदत करू शकते. त्या बाईने सुनीताकडे वरपासून खालपर्यंत पाहिले. तुम्ही डिझायनिंग लेहंगे दुरुस्त कराल. बघा ताई, हे पेटीकोट ब्लाऊज वर्क नाहीये, त्यात जरी वर्क आहे. जर तुम्ही ते खराब केले तर तुम्हाला त्याचे पैसे द्यावे लागतील. जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला किंमत मोजावी लागेल. इथून निघून जा. माझं मन आधीच अस्वस्थ आहे. सुनीताने हार मानली नाही. तिने तिच्या बॅगेतून स्वतः शिवलेली कुर्ती काढली. त्यावर बारीक भरत काम आणि कटचे काम होते. तिने ती काउंटरवर ठेवली. मॅडम, तुम्हाला आवडत असेल तर कृपया माझे काम पहा. तुम्हाला आवडले नाही तर मी निघून जाईन. आणि त्या लेहंग्याबद्दल जर मी ते दुरुस्त करू शकले नाही तर मी नुकसान भरपाई देण्यास तयार आहे. त्या महिलेची नजर त्या कुर्तीवर पडली. तिने ती उचलली आणि त्याची शिवणकाम पाहिले.
ते खरोखरच खूप व्यवस्थित केले होते. ते व्यावसायिक पातळीवरचे काम होते. त्या महिलेच्या डोळ्यात आशेचा किरण दिसला. तिने काउंटर खालून एक जड लेहंगा काढला. तो अपूर्ण होता आणि त्याची फिटिंग पूर्णपणे चुकीची होती. हे बघ, हा लेहंगा आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एक ग्राहक येईल. तू हे करू शकतेस का? सुनीताने लेहंगा हातात घेतला. कापड मखमली होते. तिने काम काळजीपूर्वक पाहिले. काम कठीण होते, पण अशक्य नव्हते. मॅडम, पण मला फक्त हे मशीन आणि धागा हवा आहे. त्या महिलेने तिला मागच्या वर्कशॉपमध्ये जाण्याचा इशारा केला. जर तुम्ही हे काम योग्यरित्या केले तर मी तुम्हाला मागितलेली रक्कम देईन, पण जर तुम्ही ते खराब केले तर मी पोलिसांना फोन करेन. सुनीता वर्कशॉपमध्ये गेली. तिथे मोठमोठी यंत्रे होती. तिने देवाचे नाव घेतले आणि काम करायला सुरुवात केली. तिचे हात पियानोवर बोटे असल्याप्रमाणे मशीनवर फिरत होते. तिची एकाग्रता इतकी होती की तिला भूक किंवा तहान यांचेही भान नव्हते. तिला माहीत होते की हा फक्त लेहंगा नाही, तर तिच्या कुटुंबाचे भविष्य आहे. 4 वाजेपर्यंत लेहंगा तयार झाला होता आणि तिने तो हँगरवर टांगला होता. मालकिनीने लेहंग्याकडे पाहिले आणि त्याचा प्रत्येक कोपरा काळजीपूर्वक तपासला. फिटिंग परिपूर्ण होते. मालकिनीच्या चेहऱ्यावर एक मोठे हास्य आले. हे आश्चर्यकारक आहे. तू जादू केली आहेस. माझा जुना कारागीर देखील इतका व्यवस्थित काम करत नव्हता, मालकिनीने आनंदाने म्हणाली. तेवढ्यात शोरूमचा दरवाजा उघडला आणि एक खूप श्रीमंत दिसणारी महिला आत आली. माझा लेहंगा तयार आहे का? हो, नक्कीच. जेव्हा मालकिनीने लेहंगा दाखवला तेव्हा ती महिला खूप आनंदी झाली. खूप खूप धन्यवाद. ती गेल्यानंतर महिलेने 2,000 रुपये काढले आणि ते सुनीताला देत म्हटले, हे घे, हे तुझे कष्ट आहे. तू आज माझी इज्जत वाचवलीस. 2,000 रुपये ही रक्कम सुनीतासाठी खूप मोठी होती. एका दिवसात 2,000 तिच्या डोळ्यात पाणी आले. धन्यवाद मॅडम, हे म्हणत सुनीता चालू लागली. मग ती बाई म्हणाली, थांब, मला कायमचा कारागीर हवा आहे. तुम्ही माझे कारागीर होऊ शकता का? मी तुम्हाला दरमहा 30,000 रुपये पगार आणि प्रत्येक कपड्यावर कमिशन देईन. 30,000 रुपये पगार? सुनीताला जणू काही तिच्या कानात शहनाई वाजवल्यासारखे वाटले. हा तिच्या भूतकाळातील समस्यांचा शेवट आणि नवीन आयुष्याची सुरुवात होती. हो मॅडम, मी ते नक्कीच करेन, सुनीता हात जोडून म्हणाली आणि आनंदाने घरी परतली. तिच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य होते. तिने वाटेत संजयसाठी फळे आणि चांगली औषधे खरेदी केली. घरी आल्यावर तिने संजयला सांगितले. संजयही खूप आनंदी झाला. बघ संजय, मी तुला सांगितले होते की वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही, सुनीता म्हणाली. पण कहाणी अजून संपलेली नव्हती. सुनीताला नोकरी मिळाली होती, पण तिचे खरे ध्येय फक्त काम करणे नव्हते. तिला स्वतःची ओळख निर्माण करायची होती. दुसरीकडे सुनीताचा भाऊ रोहित, जो त्याच्या विजयाच्या नशेत होता, त्याला त्याची बहीण आता अशा जगात राहत आहे याची जाणीवही नव्हती, जिथे रोहित सारख्या लोकांची संपत्तीही फिकी पडेल. काही महिने गेले आणि सुनीताचे डिझायनर कपडे शहरात प्रसिद्ध झाले. त्या बुटीकची विक्री दुप्पट झाली. विशेषतः श्रीमंत कुटुंबातील महिला विचारत असत की हे डिझाईन्स कोणी बनवले आहेत. एके दिवशी बुटीकला खूप मोठी ऑर्डर मिळाली. शहराच्या महापौरांच्या मुलीचे लग्न होते. त्यांना संपूर्ण कुटुंबासाठी डिझाईन केलेले कपडे आणायचे होते. महापौरांच्या पत्नी बुटीकमध्ये गेल्या. श्रीमती मेहरा यांनी सुनीताची ओळख करून दिली. मॅडम, ही आमची मुख्य डिझायनर सुनीता आहे. ती तुमचे कपडे डिझाईन करेल. महापौरांच्या पत्नीने सुनीताला कपडे डिझाईन करण्याचे मोठे कंत्राट दिले. हे कंत्राट सुनीताचे आयुष्य बदलून टाकणार होते. दुसऱ्या दिवशी सुनीताचा फोटो वर्तमानपत्रात आला. ती शहरातील उदयोन्मुख फॅशन डिझायनर होती. दरम्यान जेव्हा रोहितने सकाळचा चहा पीत वर्तमानपत्र उघडले आणि सुनीताचा फोटो पाहिला, जेव्हा त्याने चित्र पाहिले तेव्हा अचानक त्याच्या हातातून कप खाली पडला. रवीना, इकडे ये.
तो मोठ्याने ओरडला. रवीना आली आणि वर्तमानपत्र पाहिले आणि ती संतापली. हे कसे शक्य आहे? ती रस्त्यावर आली होती. तिने काहीतरी चूक केली असावी. रोहितच्या डोळ्यात पुन्हा लोभ दिसला, कारण त्याचा व्यवसाय गेल्या काही महिन्यांपासून तो तोट्यात चालला होता. त्याला वाटले की सुनीता माझी बहीण आहे, आता तिच्याकडे पैसे आहेत तर ती मला मदत करणार नाही का? त्याच्या डोळ्यात एक चमक होती, पण ही चमक अभिमानाची नव्हती तर लोभाची होती. गेल्या 6 महिन्यात रोहितचे जग बदलले होते. व्यवसायाच्या अभिमानात त्याने आपल्या बहिणीचा बळी दिला होता. त्याच्या व्यवसायाच्या अभिमानाने त्याने त्याच्या बहिणीचा अपमान केला होता. व्यवसाय आता कोसळण्याच्या मार्गावर होता. बाजारातील मंदी आणि त्याच्या चुकीच्या निर्णयांमुळे तो कर्जबाजारी झाला होता. एकेकाळी सुनीताला तुच्छ लेखणारी रवीना आता रोहितसाठी त्रासदायक ठरली होती. तू ताईकडे जा, बघ, तिचे शहरात खूप मोठे नाव आहे. जर तुम्ही त्याच्याशी बोललात तर तो तुम्हाला ओळखतो, तर ती नक्कीच तुला मदत करेल. रोहित थोडासा संकोचला. तो म्हणाला, पण रवीना, मी तिचे खूप नुकसान केले आहे. अरे रोहित, स्त्रिया कोमल मनाच्या असतात. थोडं रडा, तिला राखी हे नाव द्या, ती वितळेल. रवीनाने हुशारीने समजावून सांगितले आणि रोहित लोभी झाला आणि त्याने होकार दिला. त्याने त्याचा सर्वात जुना आणि साधा शर्ट घातला, जेणेकरून तो असह्य दिसेल, आणि सुनीताकडे जाऊ लागला. तिथे पोहोचल्यावर त्याचे डोळे मोठे झाले होते. ते काही छोटे दुकान नव्हते. शहरातील सर्वात महागड्या भागात असलेले एक आलिशान शोरूम होते. रोहित आत गेला तेव्हा त्याला दिसले की सुनीता एका मोठ्या खुर्चीवर बसली होती आणि लॅपटॉपवर काही काम करत होती. दीदी, रोहित शांतपणे आत येत म्हणाला. सुनीताने मान वर केली. रोहितला पाहून तिच्या डोळ्यात आनंद नव्हता, फक्त एक शांत गांभीर्य होते. तिने लॅपटॉप बंद केला आणि रोहितने त्याचा अभिनय सुरू केला. त्याच्या डोळ्यात एक कृत्रिम अश्रू आले. मला माफ कर, मला खूप लाज वाटते. त्या दिवशी जे काही घडले ते रवीनाच्या प्रभावाखाली घडले. मला नंतर खूप पश्चाताप झाला. मी तुला शोधायलाही आलो होतो, पण तू ते जुने घर सोडून गेली होतीस. सुनीता शांतपणे त्याचे बोलणे ऐकत राहिली. तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. रोहितने संभाषण पुढे नेले. दीदी, बाबांच्या जाण्याने कुटुंब विखुरले आहे. आपण विभक्त झालो आहोत. वडिलांच्या आत्म्याला खूप वेदना होत असतील. आपण भूतकाळ विसरून जाऊया. मला आपण पुन्हा एकत्र राहावे असे वाटते. आणि दीदी, खरं सांगू का, मी खूप वाईट काळातून जात आहे. व्यवसाय ठप्प झाला आहे. घराचा लिलाव होणार आहे. मला काही आर्थिक मदत हवी आहे. जर तू मला मदत करू शकली तर मी आयुष्यभर तुमचा उपकार कधीही विसरणार नाही. सुनीता कठोर पण शांत स्वरात म्हणाली. रोहित, तुला आठवतंय का, जेव्हा मी माझा नवरा मृत्यूशी झुंजत असताना तुझ्या घरी आले होते, तेव्हा तू म्हणालास की मी इमोशनल ब्लॅकमेलिंग करत आहे. तू मला सांगितले होतेस, दीदी, मला माझ्या वडिलांच्या घरातून अपमानाने हाकलून लावण्यात आले आहे. रोहितने विनवणी केली. ती चूक नव्हती, ती तुझी निवड होती. सुनीता कठोर स्वरात म्हणाली. तू नातेसंबंधांपेक्षा पैशाला प्राधान्य दिलेस आणि आज तू इथे आला आहेस कारण तुला तुझी चूक कळली नाही, तर कारण तुला पुन्हा माझी गरज आहे. तू तेव्हाही एक व्यापारी होतास आणि आजही एक व्यापारी आहेस. रोहितचा चेहरा फिक्का पडला. तर तू तुझ्या भावाला रस्त्यावर सोडशील का? राखीचे हेच कर्तव्य आहे का? सुनीता तिच्या खुर्चीवरून उठली आणि म्हणाली. राखीचे कर्तव्य एकतर्फी नाही रोहित. जेव्हा एखादा भाऊ म्हणून आपले कर्तव्य विसरतो तेव्हा त्याला ते त्याच्या बहिणीसोबत करावे लागते. जर एखादा भाऊ भावाचे कर्तव्य विसरला तर बहिणीसाठी ते नाते संपते. त्या दिवशी तू माझा अपमान केलास, पण माझा विश्वासही मारलास आणि मदतीचा प्रश्न विचारला तर सुनीताने खिशातून तिची चेकबुक काढली. रोहितच्या डोळ्यात आशेचे किरण चमकले. सुनीताने चेकवर काहीतरी लिहिले आणि तो रोहितला दिला.
रोहित रक्कम पाहून तो स्तब्ध झाला. चेकवर लिहिले होते 500 रुपये. हे काय आहे दीदी? रोहितने थरथरत्या आवाजात विचारले. रोहित, हेच भाडे आहे. मी तुला रिकाम्या हाताने जाऊ देणार नाही. कारण मी तुझ्यासारखी नाही. हे 500 रुपये ठेव आणि तुझ्या घराचा आणि व्यवसायाचा विचार केला तर तुलाही मी जे केले तेच करावे लागेल. कठोर परिश्रम करावे लागतील आणि संघर्ष करावा लागेल. म्हणून आता कुबड्या शोधणे थांबवा आणि स्वतःच्या पायावर चालायला शिका. दीदी, तू इतकी निर्दयी कशी होऊ शकतेस? रोहित ओरडला. मी निर्दयी नाही झाले रोहित. सुनीता त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. परिस्थितीने मला पोलादी बनवले आहे. आता जा, माझ्याकडे काम आहे. आणि हो, पुढच्या वेळी मला भाऊ म्हणून नाही तर माणूस म्हणून भेट. कदाचित मग मी तुला ओळखू शकेन. रोहितकडे आता बोलण्यासाठी काहीच नव्हते. त्याला माहीत होते की सुनीता आता ती जुनी दीदी नाही जिला तो त्याच्या शब्दांनी मोहित करायचा. तो डोके टेकून 500 रुपयांचा चेक हातात घेऊन बाहेर पडला. आज त्याला त्याची स्थिती आणि सुनीताचं महत्त्व दोन्ही कळलं होतं. त्या संध्याकाळी सुनीताने संजयला सांगितले की रोहित आला होता. मग संजयने विचारले, तू काय केलेस? सुनीताने हसून म्हटले, मी त्याला ते दिले जे त्याला सर्वात जास्त हवे होते. एक धडा. मी त्याला माफ केले संजय, माझ्या मनशांतीसाठी. पण मला तो माझ्या आयुष्यात परत नको होता. तिला स्थान देण्यात आले नाही कारण क्षमा करणे मला आपले कर्तव्य आहे. परंतु फसवणूक करणाऱ्यावर पुन्हा विश्वास ठेवणे मूर्खपणाचे आहे. एका वर्षानंतर टाउन हॉलमध्ये बिझनेस वुमन ऑफ द इयर पुरस्कार सोहळा सुरू होता. स्टेजवर सुनीताचे नाव पुकारण्यात आले आणि संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाट गुंजला. सुनीता पुन्हा शांत झाली आणि बोलू लागली. सुनीता माईक हातात घेऊन बोलू लागली. एक वेळ अशी होती जेव्हा मला वाटायचे की माझे सर्वस्व संपले आहे. माझे घर, माझे कुटुंब, माझी आशा. पण त्या अंधाराने मला माझ्या खऱ्या ताकदीची ओळख करून दिली. त्याने मला शिकवले की स्त्रीची सर्वात मोठी ताकद म्हणजे तिचा स्वाभिमान आणि तिचा सन्मान. आपण अनेकदा इतरांवर अवलंबून असतो. तिच्याकडे कौशल्य आहे. आपण अनेकदा इतरांच्या मदतीने आपल्या आयुष्याची इमारत बांधतो. पण ज्या दिवशी आपण स्वतःचा पाया बांधतो तेव्हा कोणतेही वादळ आपल्याला पाडू शकत नाही. सुनीता यांनी आपल्या भाषणाचा शेवट असे करून केला की हा पुरस्कार त्या सर्व महिलांसाठी आहे ज्या तुटतात आणि तुटतात पण मग ती पुन्हा उठते. लक्षात ठेवा, तुमचा सर्वात मोठा आधार तुम्ही स्वतः आहात. सुनीता स्टेजवरून खाली आली आणि संजयला मिठी मारली. तिच्या मेहनतीने तिने एक नवीन घर विकत घेतले जे तिच्या भावाच्या घरापेक्षा खूपच सुंदर होते. कारण ते घर प्रेम आणि स्वाभिमानाच्या विटांनी बांधले गेले होते. आता सुनीता कुणाची गरीब बहीण नव्हती तर एक यशस्वी प्रेरणा होती. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला सांगा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.